आलं तुला रेकॉर्डिंग वगैरे? हा, आलं आलं. सो हॅलो अँड वेलकम बॅक गाईज. तर आम्ही एक नवीन सिरीज चालू करतोय, मी आणि अभि मिळून. जी जी काही असेल बाईक्स वरती आम्ही पॉडकास्ट पॉडकास्ट काइंड ऑफ गोष्ट आहे. आम्ही बाईक्स बद्दल इन जनरल गोष्टी बोलू, बाईक्स बद्दल किंवा बाईक्स रिलेटेड टॉपिक बद्दल, कार्स रिलेटेड टॉपिक बद्दल. सो आजचा जो टॉपिक आहे तो सर्वात हॉट टॉपिक आहे इंडियन मार्केट मधला, ती म्हणजे सीएनजी बाईक. बजाजने काढलेली सर्वात पहिली सीएनजी बाईकचं नाव आहे फ्रीडम. तुला कसं वाटलं जेव्हा ही बाईकचा तू ऐकलं, सीएनजी बाईक जेव्हा येते मार्केटमध्ये तेव्हा? मी तर खूप एक्सायटेड होतो पहिले लॉन्चचा ऐकलं, आणि बाईक जेव्हा बघितली ना लॉन्च मध्ये, तर हा. मला खूप प्रॉमिसिंग वाटते बाईक. म्हणजे मी एकदम जेव्हा मस्त प्रोडक्ट दिलाय बजाजनी. मी जेव्हा बाईक बद्दल ऐकलं ना, म्हणजे मला चिरागने पाठवलेलं की सीएनजी बाईक काढते बजाज. तर मला समजलेलं की सीएनजी बाईक काढते तर ती कम्युटेड ओरिएंटेड असणार. तर ती सिटी 100 आहे ना त्या हा लोकांची, सिटी 100, सिटी 110, हा हा. तसं काहीतरी लुक असणार. आणि मग तो आत्ताचा जो फ्रीडमचा बाईक आणि सिटी 100चा लुक थोडाफार सिमिलरच आहे, सायलेन्सर पण सिमिलरच आहे हम्म. दोघांचे. कारण सीएनजी बाईक असं ते लोक नेकेड वगैरे नाही बनवणार किंवा असं. हम्म. त्या लोकांना माहिती आहे की त्यांचा मार्केट काय. मेन बजाजला एक, बजाजची चांगली गोष्ट आहे की बजाजच्या टीमला माहिती आहे की त्यांचं मार्केट, कुठली बाईक कुठला मार्केट कॅप्चर करणार. तर हम्म. डॉमिनर आपण बघितलं, हा. 400cc, जे लोक टूर वगैरे करतात त्यांना, म्हणजे लोकांना डॉमिनरच पाहिजे, बट कमी सीसी, किंवा जे लोक सिटी पर्पजसाठी वापरतील आणि कधीतरी टूर, तर 250 आहेत. मग त्यानंतर एव्हेंजर वगैरे, त्या सगळ्या थोड्याशा क्रुझर टाईप मध्ये गेल्या. मग आता ज्या एन सिरीज लॉन्च केले नवीन, 250cc, 150cc वाल्या, तो पण मार्केट त्या लोकांना माहिती आहे. तर त्या हिशोबाने एकदम मस्त बाईक काढल्या त्या लोकांनी. त्यांना एक्सपिरियन्सच आहे तेवढा. हा, म्हणजे आणि ते तेवढं त्या लुकचं लोकांना. तू बोललास ना आता, हा. सिटी हंड्रेड आणि फ्रीडमचं, तर फ्रीडमचं मेन लुक मध्ये ना त्याची मागून जी सब फ्रेम एक्सपोज्ड आहे ना, ते हा. एकदम क्लास वाटतं. ते खूपच स्पोर्टी लुक देतं. मस्त. आणि पहिलं असं परत वाटलेलं सीट की एवढी डिसेंट. लांब आहे. हा, मेन तर ते आहे. आता त्या लोकांचं ते सीएनजी टँक तिथे लावण्यात एक ऍडव्हान्टेज झालं की सीट मोठी आहे. सीट मोठी असल्याचा फायदा असेल, पण तेवढं ते युजेबल नाहीये. दोनच जण बसणार आहे, किती जागा लागणार. ठीक आहे, म्हणजे असं ऍडव्हान्टेज आहे तो तर. आता इथे तर खूपच कामाची गोष्ट आहे ती. हा. म्हणजे गाव तीन साईडला जण ठीक आहे. बसून आणि मागे सामान पण बांधता येईल एवढी बांधता सीट येईल आहे. आरामात. मेन सीएनजी बाईकचा कन्सर्न असा होता ना माझा, की आपण कार वगैरे मध्ये ऐकलंय की सीएनजी टँक मुळे आग वगैरे लागते. तर बाईक्सचं खूप जास्त हा. प्रोग्रेस ऍक्सिडेंट होण्यापासून. तर मग सीएनजी टँक सस्टेन करेल का तो इम्पॅक्ट वगैरे. तर ते त्यांच्या टेस्टिंग व्हिडिओ मध्ये, लॉन्च व्हिडिओ मध्येच बघितलं की हेड ऑन कोलिजन, साइड कोलिजन सगळं भाई ते टँक आरामात त्यांनी हे करतं त्या लोकांनी. त्यांनी बऱ्याच टेस्ट केल्यात हा, सगळ्या साईडनी. R&D मध्ये त्या लोकांनी भाई खर्च केलाय चांगला, कुठे कॉम्प्रोमाइज नाही केली बजाज त्या गोष्टी. सेफ्टी मध्ये पण, आणि बिल्ड क्वालिटी तर बजाजची आहेच चांगली, त्याचा प्रश्नच नाही. आणि मेन ना, प्राइस तर एकदम क्लास काढली आहे. फक्त एक मला प्राइस मध्ये होतं की ऍक्च्युली इंडियन गव्हर्नमेंटने या बाईक वरती सबसिडी दिली पाहिजे होती, किंवा ऍटलिस्ट आरटीओ चार्जेस सीएनजी मध्ये म्हणून. वगैरे ना कमी केलं पाहिजे. हा, कारण आता इंडियन गव्हर्नमेंट ट्राय करते की म्हणजे जे इमिशन्स आहेत ते थोडे कमी व्हावे. तर मग सीएनजी बाईक थोडंफार त्याला हम्म. कॉन्ट्रीब्युट करते. प्लस पेट्रोलचं कन्झम्पशन कमी होऊन जाणार, सीएनजी येणार, नॅचरल गॅस यूज होणार. सो तुम्ही ते जर दिलं असतं, थोडी सबसिडी जास्त नाही, एक 10-15 हजार जरी दिले असतं ना, तरी खूप झालं असतं, खूप फरक पडला असता. म्हणजे लोक तर घेतील 31. तर टॉप मॉडेलची ऑन रोड प्राइस आहे 1,30,000. ते 31 जस्टिफाईड आहे पर्यंत एवढं. जाते. हा, 130 पर्यंत. आणि बाकी ज्या बाईक्स आहेत त्या त्या रेंज मध्येच आहे. टीव्हीएस रेडर पण टॉप मॉडेल आय गेस 127 ला जाते. सो ते एक होतं, कारण नितीन गडकरी सर पण आलेले लॉन्च इव्हेंटसाठी. तर मी अजून पण एक्सपेक्ट करतो की त्या बाईकला सबसिडी वगैरे काहीतरी, किंवा ऍटलीस्ट आरटीओ चार्जेस मध्ये तरी थोडंफार डिक्रीज आला पाहिजे. होऊ शकतं फ्युचर मध्ये. नाव पण मस्त दिलंय, फ्रीडम. हम्म. नावाला ती एक रिंग आहे. मस्त वाटतं ऐकायला. मेन तर हिचं आहे भाई की एक तर 2 लिटरचं फ्युल टँक आणि 2 किलोचं सीएनजी टँक. तर 2 kg सीएनजी. सीएनजी टँक मध्ये फुल तर होत नाही सीएनजी पूर्ण, 2 किलो नाही बसत.
पण त्या लोकांनी क्लेम केलंय की एकदा फुल केली की 200 किलोमीटर पर्यंत जाते. तर मग तेच आहे 200 भाई किलोमीटर मेन तर. सीएनजी वर क्लेम केलंय. हा, फक्त सीएनजी वरती 200 किलोमीटर जाते. आणि पेट्रोल हा, वरती ते लोकांनी 100 किलोमीटर क्लेम केलंय. म्हणजे ओव्हरऑल जो एकशे टँक तीस केलंय आहे मला वाटतं. दोन ते लोक. लिटर पेट्रोलवर ना 130 क्लेम केलंय मला वाटतं, मग टोटल 350. हा, तर मग ते एक भारी आहे, एक शोरूम प्राइस 110. हा, एक टॉप मॉडेलचं आहे. हा, त्याचे तीन व्हेरियंट आहेत. पहिल्या व्हेरियंट मध्ये हॅलोजन लाईट येते आणि ड्रम ब्रेक येतात. दुसऱ्या व्हेरियंट पुढे मध्ये मागे दोन्ही रिअर. ड्रम ब्रेक आहेत. हा, सेकंड व्हेरियंट मध्ये एलईडी येते, पण रिअर ड्रम येतो आणि फ्रंट डिस्क येतं. आणि मग थर्ड व्हेरियंट मध्ये दोन्ही नाही, डिस्क येतात सेकंड आणि. मध्ये ना, नाही चिन्मय, असं नाही आहे ते. ते मला वाटतं ना, फर्स्ट व्हेरियंट मध्ये दोन्ही ड्रम ब्रेक येतात आणि टायरची साईज छोटी आहे. ते लाईट तू बोललास तसं असेल. मग सेकंड हा. मध्ये पण आणि फर्स्ट मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाहीये. सेकंड व्हेरियंट मध्ये पण दोन्ही ड्रम ब्रेक आहेत, पण टायरच्या साईजेस मोठे आहेत, असं आहे. आणि टॉप मध्ये पुढे डिस्क आहे, मागे ड्रम आहे. त्यात पण टायरचे साईज सेकंड एवढेच आहेत, मोठे. आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण येते त्यात. तीन तीन व्हेरियंट, हा दोन ड्रम. एक दोन्ही ड्रम मध्ये एलईडी आणि ड्रम एक आहेत. डिस्क. हा, दोन्ही मध्ये ड्रम. हा. मॉपची 130 पर्यंत जाते, म्हणजे बेस वेरियंट पेक्षा किती 17,000 जास्त. पण म्हणजे मोस्टली चांगले मला नाही वाटतं यार. की हा चांगलं आहे. मोस्टली तर हम्म. प्लम वेरियंटच घेतील. बेस्ट वेरियंट साठी एवढे लोक जाणार नाही. तरी पण भाई या गाडीची सेल तर कडक असणार आहे. मेन तर हिने हा, जो ऍक्सेस, मार्केट पकडलाय. बर्गमॅन, ऍक्टिवा 125, हे हा, सगळं पण खूप महाग झालंय तसं बघितलं तर आता. स्कूटरला एवढं 130 125 वगैरे देताना मला जास्त वाटतं लोकांना. आणि मेन तर हम्म. एक की बाई जे लोक रोज 20-30 किलोमीटर सिटीमध्ये ट्रॅव्हल करतात ना, त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. हा, कारण एकदम तू एकदा परफेक्ट आहे. फुल केलीस की तू जाऊन येऊ शकतोस रिटर्न. आणि थोडाफार तुझ्याकडे अजून म्हणजे 2-3 दिवस तरी तू आरामात एकदा फुल केली की तू कव्हर आरामशीर. करू शकतोस. आता मेन मला एकच सीट आहे की बाई सीएनजी साठी लाईन लागतं, तर बाईक साठी पण हे लोक लाईन लावणार म्हणजे आत्ता तरी, कारण एवढ्या बाईक्स येणार नाही. तर मग बाईक साठी टॅक्सीच्या लाईन मध्ये उभं राहायचंय की जाऊन सेपरेट जाऊन भरू शकतो, ते एक हा, कन्सर्न आहे. कारण मला लोकांनी वाटतं खूप त्याच हे लाईन मध्ये बघितलं. उभं राहायचंय. त्याच्यामुळे टाइम टाइम वेस्ट होणार सिटीमध्ये खूप. म्हणजे मुंबई सारख्या सिटीमध्ये तरी खूप लाईन असते सीएनजी साठी. बाहेर पण हम्म. कुठे गावच्या साईडला वगैरे सीएनजी एक तर भेटत नाही, भेटलं की तिथे पण लाईन असते. सो त्याच्यावरती काही करता येईल तर ते त्या लोकांनी बघितलं पाहिजे. हा, म्हणजे तसं बघितलं तर पेट्रोलवर पण तरी चालवली ना, एकदम असं इमर्जन्सी मध्ये कुठे जायचं, सीएनजी संपलंय, एक 100 रुपयाचा पेट्रोल टाकलं की तरी पण टाकलं जाऊ की शकतो ना. 65चा हा, मायलेज आहे. आरामात जाऊ एवढं शकतो काही हे तेच. नाही. त्या देशामध्ये लिहिलंय आणि सीएनजी. भरायला पण काय बोलतो? सीएनजी भरायला सीएनजी भरायला हा. पण असं एक टायमिंग बघून ठेवायचा, गर्दी कधी नसते. हा, ते करू शकतो सीएनजी पण ते रेंज मग मॅनेजेबल आहे, दोनशे एवढं काय नाही किलोमीटर त्याचं. मेन तर तुझा कॉस्ट आहे. तुला जर 200 किलोमीटर पेट्रोल बाईक वरती जायचंय, आपण जरी 50 एव्हरेज पकडलं, तुला 4 लिटर लागणार. 4 लिटरच्या हिशोबाने ₹103 हा. मुंबईमध्ये रेट चालू आहे. 100 रुपये पकड, 4 लिटर म्हणजे 400 रुपये तुझे असेच गेले 200 किलोमीटर साठी. हम्म. आणि ते सीएनजीचा काय रेट चालू आहे मला माहिती नाही, सीएनजीचा रेट काय चालू आहे सीएनजी जास्त. कमी झालाय, 73 पॉईंट काहीतरी झालाय, 74 पकड. हा, मग 74. दोन अरे, किलो 148 दीडशे रुपीज रुपये 148. 150 रुपये मध्ये तू 200 किलोमीटर म्हणजे तुझा 250 रुपये तू वाचवतो. 250 रुपीज तू वाचवतोय बराच फरक आहे, रनिंग कॉस्ट पेट्रोलला. मध्ये खूप फरक पडतो. खूप फरक आला. बघ ना, जर आपण कॅल्क्युलेटच करूया रनिंग कॉस्ट किती होते. 200 किलोमीटर डिवाइड बाय 1.35, ₹1.35 बाई. वर्थ आहे. आणि तेच जर आपण बाईकचं बघितलं बरं. 200 किलोमीटर जाण्यासाठी. 200 डिवाइड बाय 400. अरे मी चुकतं काहीतरी. नाही, उलटा कर ना, तू उलटा करतोयस. 400 डिवाइड बाय 200.
हा 412 4 लिटरचे. म्हणजे 2 रुपये तोच आणि आहे वरती म्हणजे थोडेसे दोन. पैसे येतील काहीतरी. हा. 2 रुपयाच्या खूप थोडस फरक आहे वर रे. जात. हा, म्हणजे 1 रुपयाचा डिफरन्स आहे प्रत्येक किलोमीटरच्या मागे. हम्म. बाकी तर काय, म्हणजे स्पीड पण जस्टिफाईड आहे. सिटी साठी वापरणार तर 90 km/h बस हा झाली. 90ची टॉप स्पीड खूप झाली. हा. माझ्याकडे बाकी तर तर जसं फ्रीडम असेल मी चालवत असेल नाही बाईक, मी 60च्या वर तर नेणारच नाही. सेम सिटी मध्ये एकच्या हायवे वरती पण 80, इंडियन हायवे वरती 80 स्पीड लिमिट खूप होते. हा बस होते. आणि त्या लोकांनी सांगितलंय की हायड्रो टेस्टिंग काय असतं एक्झॅक्ट, तुला माहिती आहे का? सीएनजी टँकचं. हायड्रो टेस्टिंग मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण कदाचित तसं नाही सांगता येत यार. बघू का सीएनजी लगेच. टँकची काहीतरी, बघ चेक कर, शेअर कर, तुला शेअर करायला ऑप्शन असेल तर. हा मी असंच सांगतो. आता त्या लोकांनी लॉन्च इव्हेंट मध्ये सांगितलं की हायड्रो टेस्टिंग होणार प्रत्येक 3 वर्षाला. ते सर्व्हिस सेंटर वालेच बघ कधी अच्छा, करायचंय काय. ते नाव नाव सांगतं तसंच आहे, ते पाण्याशी हा. रिलेटेडच आहे. की हायड्रो टेस्ट इज परफॉर्म्ड बाय युझिंग वॉटर टू इन्स्पेक्ट द रिजिडिटी ऑफ द सिलेंडर्स यूज इन ऑटोमोबिल्स. म्हणजे म्हणजे पाणी वापरून ते लोक सिलेंडर्सचं लीक्स वगैरे चेक करतात, काही स्ट्रक्चरल फ्लॉज आहे का, ड्युरेबिलिटी, कोरोजन वगैरे ते सगळं बघतात. अच्छा. सेफ्टी, सेफ्टीसाठी बाईकच्या. हा. तर त्या लोकांनी सांगितलं की आणि ते लोक ते जेव्हा सर्व्हिस. सीएनजी बाईकची न्यूज पण जेव्हा आलेली ना, तेव्हा नक्की हा. सीएनजी टँक कुठे ठेवतील गाडीत, हा. त्याचं ते खूप एक. ते क्युरिओसिटी होती. आणि ह्यांनी असं चॅसीच्या आतमध्येच टाकलंय, ते एकदम बेस्ट काम केलंय. पण ते मला तर ती आयडिया आलीच नव्हती. मला वाटतं बाहेर कुठेतरी लटकत असणार टँक, मला गाडी पण पडली तसंच विडली की वाटलेलं. लगेच वजन येणार. हा. मेन तर ते एक सेफ्टी कन्सर्नच होता की भाई, कारण बाईकचं ऍक्सिडेंट कारपेक्षा खूप जास्त आहेत इंडियामध्ये. परत बाईक काय म्हणजे कारवरती काय डॅमेज झाला तर एवढा इम्पॅक्ट नाही आला टँक वरती, पण बाईकच्या टँक वरती एकदम इझिली येऊ शकतो हा. इम्पॅक्ट. काढली आहे ना भाई, एकदम प्रॉपर प्राइसिंग काढली आहे. कारण ह्याच्या कॉम्पिटिशन मध्ये तर, हा माझ्या हिशोबाने पण एकदम परफेक्ट. ह्याच्या कॉम्पिटिशन मध्ये तर मेन एक टीव्हीएस रेडर आहे. आपण इथे चेक करूया. 125 सीसीच्या एक टीव्हीएस रेडर, एक स्वतः लोकांची सिटी हंड्रेडच असेल. तिचं मार्केट आता बंद होईल, मला तर वाटतं ते लोक थोड्या टाइम नंतर सिटी हंड्रेडला डिस्कंटिन्यू पण करतील. हा. 100 नाही, आता सिटी 110 आहे आता. टीव्हीएस रेडर इथेच आहे. 110 आहे आणि 110X पण आहे. आता नवीन ही वाली आली आहे, एक्स्ट्रीम 125. तेव्हा ती एक्सपी 125, होंडा एसपी 125, होंडा शाईन, बजाज पल्सर NS 125. NS 125चा मार्केट थोडा वेगळाच आहे तसं बघायला गेलं तर, कारण ज्या लोकांना नेकेड बाईक कमी हा शिवानी पाहिजे. कारण आता स्पोर्टी बाईक बजेटमध्ये पाहिजे. हम्म. मायलेज पण थोडा त्यानंतर, कमी होतं ना, परफॉर्मन्स वाढत होत्या बाईकचा. हा, त्यानंतरचं स्कूटरच आहे मोस्टली. तर बजाज मोस्टली तर तुला 125 सीसीच्या सेगमेंट मध्ये स्कूटरच दिसणार, की भाई बजाज बजाज सिटी 125X. मेन तर आहे होंडाचं जे शाईनचं, युनिकॉर्न तरी 160 मध्ये जाते. बट बाकी होंडा शाईन, SP 125, रेडर, ह्यांचं मार्केट तर आरामात खाईल ही बाईक. हा आरामात, कारण रनिंग कॉस्ट मध्ये असं आता 2-3 वर्षांमध्ये बराच फरक पडणार. हम्म. आणि मेन आता सर्व्हिस, सर्व्हिस कशी असू शकते, सर्व्हिस कॉस्ट काय आहे बाईकची ते बघितलं पाहिजे. असं ते बघायला गेलं समजेल बजाजची हळूहळू बाईक सर्व्हिस. चालायला लागले तसं तर. हा, तशी तर बजाजची सर्व्हिस एवढी काही महाग नसणार, असेल डिसेंट असेल. मेन या बाईकला हा. मला तरी वाटतं ना की
आता हा मेन एक मला असं वाटलेलं की आता ही बाईक कुठल्या बाहेरच्या मेकॅनिककडे नाही देऊ शकत सर्व्हिस करायला. हा ते कारण एक आहे. कारण सीएनजी बाईक मध्ये सीएनजी बाईक फर्स्ट टाइम आहे, तर मग ती मी तरी रेकमेंड करेल जो कोणी बाईक घेईल त्यानं तो काही दुसऱ्या मेकॅनिककडे असं सर्व्हिस वगैरे नको करायला, कंपनी सर्व्हिसेस करायला. बरोबर. कारण काय पार्ट्स वगैरे आहेत एक्झॅक्ट ते त्या लोक कंपनीवाल्यांनाच माहिती, कारण त्या लोकांनी तेवढी R&D केली आहे. तुला पण त्यांच्या मेकॅनिक्सला पण ट्रेनिंग द्यायला लागणार सर्व्हिस सेंटर्स मध्ये. हा, ते त्या लोकांनी ऑलरेडी केले असेल. म्हणजे ग्राउंड लेवलला तर नसेल केली, पण त्यांचे जे R&D मधली टीम असेल किंवा जे त्यांच्या प्लांट मधले जे मेकॅनिक्स असतील त्यांची ट्रेनिंग तर झालीच असेल. कारण बऱ्याच बाईक जे मोटर एक्सपर्ट्स आहेत त्या लोकांना दिली आहे टेस्ट करायला ऑलरेडी. बऱ्याच रील वगैरे पण दिसतात. हा ते पण रील चालेत की पेट्रोल पंपवर जेव्हा सीएनजी पंपवर जेव्हा जातात सीएनजी भरायला सीएनजी जातात, भरायला. हा. तेव्हा सगळे क्युरियस होऊन ते बाईक बघतात, सीएनजी बाईक आहे, सीएनजी बाईक आहे. लोकांना पण ते एक चेंज आता आवडलाय की पेट्रोल वरून आता सीएनजी बाईक आली आहे. कॉस्ट कट कट होणार, रनिंग कॉस्ट कमी होणार, थोडस एन्व्हायरमेंट थोडंफार एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण बाईक आहे. हा म्हणजे जो पण घेईल तो मोस्टली सीएनजी वरच चालवेल, पेट्रोलवर फक्त एकदम गरज पडली तरच चालवणार. हा, आणि पेट्रोल टँक पण 2 लिटरचा आहे, 200 रुपये टाकले की ऑलमोस्ट फुल झाले. तर पेट्रोल भरून ठेवण्यात हा. प्रॉब्लेम नाही, इमर्जन्सी केस कधी सीएनजी संपलं तर पेट्रोल मध्ये जाऊ शकते. फक्त एक पॉइंटला मला तरी असं वाटतं की इरिटेट व्हायला होईल की अरे सारखं सारखं सीएनजी भरतोय 2-3 दिवसाच्या गॅपने. म्हणजे होऊ शकतं आता, पेट्रोल कसं जे 5 लिटर जरी असेल टँक, तरी एकदा फुल गेली 450-500 मध्ये की आठवडाभर तरी आरामात निघलं. तर सीएनजी तर तुझं रनिंग वरती आहे, तुझी रनिंग आहे जर दिवसाला 50-60 किलोमीटर हा असेल तर म्हणजे 2 दिवस वगैरे तुला जातील. म्हणजे सीएनजी दोन एक दिवस सोडून तुला सीएनजी पंपवर जायलाच लागेल, तुझी रनिंग कमी असेल तर मग ठीक आहे, आठवड्यातून एकदा पण खूप होईल तुझ्यासाठी. हा जर माझं एक्झाम्पल घेतलं तर माझे अराउंड 40 किलोमीटर्स व्हायचे दिवसाचे. तर मग 200 किलोमीटरची रेंज जर पकडली तर 40 नि 5 दिवस हा, आणि मोस्टली लोकांचं ऑफिस मंडे टू फ्रायडेच असतं ना, सॅटर्डेला पण असतात पण कमी लोकांचं असतं. कमी लोकांचं असतं. मेन तर या बाईकचं मार्केट असे लोक ज्या लोकांचं डेली ट्रॅव्हलिंग आहे बाईकने, दहा हम्म. 20-30 किलोमीटरचं, त्या लोकांसाठीच ही मेन, म्हणजे त्या लोकांसाठीच ही बनवली आहे मेन बाईक. बाकी तर आता टीनेज कोण्या बाईक कडे इंटरेस्टेड असतात त्या लोकांना वाटणार की अरे सीएनजी, बाई सीएनजी बाईक कशी वापरायची आपण, तर ते त्या लोकांना असणार. लुक्स मध्ये तर चांगली आहे तसं बघायला गेलं तर. ही जर लुक्स सीएनजी मध्ये बाईक न मस्त आहे. काढता फक्त बाईक काढली असती वेगळी, तर तरी पण असं अट्रॅक्टिव्ह दिसली असती ती बाईक. आता तिचं मेन, तिला लोक का बघतात कारण ती सीएनजी बाईक आहे, एक नवीन इन्व्हेन्शन आहे. सो हे म्हणजे मेन मार्केट तर बाई मिडल क्लास लोक, ज्या लोकांची बाईक वरून ट्रॅव्हलिंग आहे डेलीची 20-30 किलोमीटरचं, हा. हे त्या लोकांचं मार्केट आहे. किंवा मग जे इलेक्ट्रिक बाईक वरती पण आजकाल आपल्याला सामान वगैरे घेऊन जाताना दिसतात लोक, तर ते लोक पण या बाईक वरती शिफ्ट होऊ शकतात. जे लोक हेवी ड्युटी ते वापरतात पण करू ईव्हीज शकतात. चे, ते लोक पण या बाईक वरती शिफ्ट होतील. म्हणजे हा मोठं इंडियामध्ये तर असं वगैरे बाईकचं मोठं सगळ्याच असं मोठं मार्केट आहे. खूप मोठं पण मार्केट आहे. हा सीएनजी बाईकचं असं जे त्यांचे ट्रॅव्हलिंग जास्त आहे त्या लोकांचं मेन मार्केट आहे. सो आता या पॉडकास्टच्या आम्ही एंड मध्ये आलोय. तर एक बाईक बद्दल एक समरी. सर्वात पहिलं तर डिझाईन, तर डिझाईन मध्ये तुझं काय टेक आहे अभि? मला तर खूप चांगली वाटली डिझाईन, म्हणजे असं 125च्या सेगमेंट मध्ये मी एक हम्म. 5 पैकी 4 स्टार तर इझिली देईल. मी पण 5 पैकी 4 स्टार देईन बाईकसाठी, कारण डिझाईन चांगली काढली, एकदम सिम्पल नाही ठेवली आहे. आणि म्हणजे चांगली एक मिक्स डिझाईन ठेवली आहे, सिम्पल आणि असं फंकी टाईप मध्ये. हा. दुसऱ्या गोष्ट आहे की रनिंग कॉस्ट तुला कसं वाटलं, की पॉकेट फ्रेंडली आहे, कसं आहे, काय वाटलं? हा म्हणजे सीएनजी वर जर चालवली तर ऑफकोर्स पॉकेट फ्रेंडली आहेच. इलेक्ट्रिक एवढं स्वस्त कदाचित नसेल अजून, हा, पण तरी पण पेट्रोल पेक्षा बरंच इलेक्ट्रिकचे स्वस्त आहे. इलेक्ट्रिकचे वेगळे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत,
जे या बाईक मध्ये नाही आहेत. हा ते पण आहे. So, हा बट तरी पेट्रोल पेक्षा तरी पॉकेट फ्रेंडली आहे ही गाडी. आणि त्यानंतर मग बाईकची प्राइस रेंज तुला कशी वाटली? प्राइस रेंज पण एकदम एकदम कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग आहे. वन ओव्हरऑल ट्वेंटी जे फायच्या बाकी बाकीच्या बाईक्स आहेत आपण बघितल्या बाईक्स त्याच्या मगाशी. कम्पॅरिझन मध्ये हा. प्रॉपर एक प्रॉपर पॉकेट प्राइसिंग फ्रेंडली चांगली तर आहे. नक्कीच आहे. हम्म. आणि ओव्हरऑल बाईकला किती रेटिंग देशील 5 स्टार पैकी? ओव्हरऑल पण मी 4 साडेचार देईल बाईकला. आता अजून बाईक रस्त्यावर चालायला नाही लागली आहे, त्यामुळे हा एकदम डिटेल मध्ये सांगता नाही येणार. बट जे ऑन शीट ऑन पेपर जे काय आपल्याकडे डेटा हा, अवेलेबल आहे ऑन पेपर त्या मी हिशोब 4.5 तर मी देईल. सेम मी पण 4.5 देईन त्या बाईक साठी, कारण चांगली 4.5. मस्त बाईक काढली आहे. एक मस्त इंडियन मार्केटला थोडस एक वेगळं हे देणार आहे. एक काहीतरी नवीन इन्व्हेन्शन आलंय, फर्स्ट टाइम सीएनजी बाईक आपल्या रोडवर चालताना दिसणार आहे ओव्हरऑल. असं वर्ल्ड मध्ये कधी झालं नाही हा. सीएनजी बाईक कधी काढलं, आणि ते पण एका इंडियन ब्रँडने काढलं. ते एक भाई प्राईड आहे आपल्यासाठी, एका हा, इंडियन एकदम ब्रँडने प्राऊड अशी बाईक मोमेंट आहे. काढली. सो फायनली आम्ही हे सगळं बोलून हा पॉडकास्ट एंड करतो. तुम्हाला आम्ही भेटू एका नवीन टॉपिक बद्दल बोलताना. तोपर्यंत बाय. बाय बाय, थँक्यू.